पवारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही पंकजा मुंडेंना मंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणार का? तर त्यांनी तिकडून सांगितलं होतं हट अजिबात देणार नाही, मला ती पाडायला लागली होती. आणि लोक कट्टर झाले तेव्हापासून की मुंडे विरोधात लाट आहे ना, मग धसच्या पाठीमागं उभा राहायचं हे लोकांनी ठरवलं होतं. तिने तर नुसतं पाडलंच होतं. समजा पाडून बी दिलं नाही तुम्हाला मराठ्यांचे पोरं तुटून पडले, पाडून बी दिलं नाही त्यांना. म्हणजे मराठ्यांनी मिशा उतरलेली दोन्ही मंत्रीची तुमच्यासाठी. आणखीन जिल्ह्यातल्या बऱ्याचशा आमदारांना सुद्धा मराठ्यांनी मदत करून निवडून आणलं आणि मुंडेंची निशा उतरलेली. पण तुम्ही जे म्हणलात मी तिला शुभेच्छा देणार नाही, तिने काहीच केलं नव्हतं. समजा पाडायचं ठरलं होतं, याने पोरं मारून टाकले आपले धनंजय मुंडेंनी. तुम्ही त्याला भेटायला जाता, तिने तर काहीच केलं नव्हतं. मग ती तितकी कुरू नाही बी. म्हणजे ही जी सुरुवात आहे ना, ती एक सुरुवात केली त्यांनी. बरं, काल सुरेश दस असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील आमचे दैवत आहे, 2-3 दिवसातच त्यांचा गैरसमज आम्ही दूर करू. गैरसमज म्हणजे काय असतो की तुम्ही एखादी गोष्टच केली नाही, तुमच्यावर बळच षडयंत्र केलं असतं आणि तुम्हाला जर बळच बदनाम करायला लागले असते तर आम्ही ठासून सगळं भरायला असतं. हो, हे मीडियाच्या साक्षीनं शब्द देतो मी. त्यांना जर बदनाम करायचा कोणी प्रयत्न केला असता ना, त्यांच्या सरकारमधल्याने बी भाजप मधल्यातल्याने बी, तर आम्ही ठासून मराठी त्यांच्या मागे उभा राहिला असतो. कोण बदनाम करतय दसांनाला ते आम्ही बघितलं असतं. तुम्ही गेलात, षडयंत्र काय त्याच्यात? गेलात आता सबदण्या हाणून उपयोग नाही. तुम्ही जी मराठ्यांची फसवणूक करायला नको ती केली. गोड बोलून मराठ्यांचे तुम्ही मुंडके मोडून टाकले. ही अपेक्षा नव्हती. मला